नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आता मी आलेलो आहो आपल्या मशरूमच्या फार्ममध्ये, जी आपली रूम आहे तिथे आलेलो आहो. तुम्हाला थोडं अंधार दिसत असेल. एक मिनिट, मी टॉर्च चालू करून घेतो. हां, तर आता आपण डेली व्हिजिटमध्ये जे काही रिझल्ट राहणार ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार रोज डेलीचे व्हिडिओज. सकाळचे आणि सायंकाळचे दोन्ही कंबाईन करून आता मी दुपारला आलेलो आहो. त्यामुळे मी सायंकाळला येणार नाही, बट होऊ शकते येऊ शकतो, कारण की फॉगर वगैरे चालू करायचं आहे त्यासाठी. आता मी काल टेम्परेचर सेट केलं होतं. आता बघू की आता टेम्परेचर काय आहे सगळ्यात आधी, त्याच्यानंतर आपण आपले बॅग्स वगैरे बघू. तर सगळ्यात आधी आपण आपलं जे टेम्परेचर आहे ते बघू. टेम्परेचर आता 28.7 आणि ह्युमिडिटी आहे ती 98 आहे. आता दुपारची तुम्ही बघू शकता 3 वाजून राहिले आहे. तर आता हा टेम्परेचर का बरं वाढला आहे? काल मी 26वर सेट करून गेलो होतो, म्हणजे टेम्परेचर कमी करून गेलेलो होतो, कारण की आता बाहेर ऊन निघालेली आहे. त्यामुळे टेम्परेचर दिवसा थोडं वाढून जातं आहे. त्यामुळे थोडं अंदरचं पण टेम्परेचर थोडं वाढलेलं आहे. बाहेर आता 30च्या जवळपास आहे आणि आतमध्ये आता 28 आहे. तर त्याला आता मी पुन्हा सेट करणार 25पर्यंत. त्याआधी आपण आपले जे बॅग्स आहे ते बघून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे सगळ्यात आधी, की बॅग प्रॉपर आले आहेत की नाही. आपले जे काही मॉइश्चर वगैरे नंतर कंटेंट होतात, जमा होतात मॉइश्चर, ते बघायचं आहे. त्यानंतर कुठे पण आपल्याला अळ्याचा प्रमाण दिसतो की नाही दिसत ते आपल्याला चेक करायचं आहे. सगळ्या बॅगमध्ये चेक करायची गरज नाही आहे. जे आपले खालचे बॅग आहे त्याच्यामध्ये जर 1% पण आपल्याला दिसला तर समजून जायचं की समोर याला अळ्या लागणार आहेत सगळ्या बॅगला. ठीक आहे, म्हणजे आपली 2 बॅच अलग अलग आहे. एक बॅच कालची जी आपण व्हिडिओ टाकली आहे चुन्यामध्ये, आणि एक बाकी फर्टिलायझरमध्ये आहे. ती 2 बॅच आहे. तर आता आपण ते चेक करून घेऊ आणि नंतर मग समोर आपण बोलू तसं. ठीक आहे, चला बॅग बघून घेऊ. तर आता ही बॅग आहे. आता मी ते बघत आहो, इथे तर तसं काही दिसून राहिलेलं नाही आहे. हे कालचेच बॅग आहे, त्यामुळे इथे काहीच दिसून नाही येणार माझ्या हिशोबाने तरी कालच्या बॅगमध्ये. बट पाणी चांगलं पकडलेलं आहे. जे मॉइश्चर येतात, पाणी वगैरे दिसून राहिलेलं आहे. आणि काही काही ठिकाणी आपण बघू शकता की मायसिलियम पण हळूहळू पसरून राहिलेलं आहे. बॅगवर दिसून राहिलेलं आहे की ते पसरून राहिलेलं आहे. ठीक आहे, आता या साईडचे बघू. हे आपले आहे आधीचे बॅग, 2 दिवसाआधीचे. तर याच्यामध्ये आपण, सॉरी तुम्हाला हे क्लिअर दिसत नव्हतं, एक मिनिट. तर हे आहेत आपले आधीचे बॅग. तर याच्यामध्ये कुठे पण आपल्याला अळ्यांचं प्रमाण असं काही दिसून राहिलेलं नाही आहे. ठीक आहे, एकदा मी पूर्ण चेक करून घेतो आणि मग तसं तुम्हाला भेटतो, कारण की टॉर्चमध्ये चालू केलं तर तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला. तर आता मी हे सगळे बॅग बघितले आहे. म्हणजे जे आधीचे बॅग होते, कालचे बॅग बघण्याची गरज नव्हती. बट जे शनिवारी लावले होते बॅग मी, ते बघितले. शनिवारी म्हणजे तारीख पण तुम्हाला दाखवून देतो. 23 तारीख 8वा महिना, म्हणजे याच महिन्यात 23 तारखेला. आता मला एका ठिकाणी, हे बघा इथे तुम्हाला थोडं काळं काळं दिसत असेल. हे बघा इथे दाणे दाणे दिसत आहे काळे माझ्या बोटाजवळ, हा एवढा पार्ट. तर हा काळा काळा दिसून राहिलेला आहे. मे बी याच्याने हे अंडे आहेत, कारण की हे कुठेच दिसत नाही आहे. बट हे अंडे एकदम आले कुठनं, मला पण काही समजून नाही राहिलेलं आहे. तर बघू आता काय याच्यातून निघते आणि काय नाही. याच्यावर आता माझा रोज 3-4 वेळा, म्हणजे दिवसातून 2 वेळा वॉच राहणार. जर इन केस जर याच्यातून अळ्या दिसल्या मला, तर मग काय करू आपण. जर याच्यामध्ये पुन्हा मला अळ्या दिसल्या, तर मग जो काही आपण रॉ मटेरियल कुटार यूज करून राहिलेलो आहोत त्याच्यातच काहीतरी डिफॉल्ट आहे असं आपल्याला पकडावं लागेल. कारण की आदल्या 2 बॅचमध्ये पण आला. आता ही जी आहे ही केमिकलमध्ये केलेली आहे. केमिकल म्हणजे प्रॉपर केमिकल नाही, नीम ऑइल बाकी सगळ्या 2-3 वस्तू त्याच्यामध्ये केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तरी आला नाही पाहिजे. त्याच्यानंतर आता हे काल चुन्यामध्ये आपण केले होते. आता त्याच्यामध्ये काय रिझल्ट येते ते बघावं लागेल. त्याच्यानंतर मग आपल्याला समजेल की आपला हा रॉ मटेरियल जो आपण यूज केला आहे, गवंडा ज्यांच्याकडून पण घेतला आहे, तो प्रॉपर स्टेरिलाइज होत नाही आहे. बट हा जो रॉ मटेरियल हा A1 क्वालिटीचा आहे. कारण की जेव्हा आम्ही गायला वगैरे आपण देतो खायला, तर आपल्याला पकडून समजून येतो की तो कोणत्या क्वालिटीचा आहे. तर A1 क्वालिटीचा तर आहे, बट हा प्रॉपर स्टेरिलाइज होत का बरं नाही आहे ते समजून राहिलेलं नाही आहे. आता हे प्रॉपर स्टेरिलाइज होत आहे नाही होत आहे आपल्याला आता आणखी 1-2 दिवसानंतर समजेल. ठीक आहे, आता मी इथले फॉगर्स चालू करतो
आणि त्यानंतर इथलं टेम्परेचर कमी करू आणि नंतर मग आपण आजच्या व्हिडिओला इथे समाप्त करू. ठीक आहे. तर एकदा तुम्ही पुन्हा टेम्परेचर बघून घ्या किती आहे. 28.8 आणि ह्युमिडिटी आहे 98. ठीक आहे. चला आता आपण फॉगर्स चालू करू. फॉगर्स एकदा तुम्ही वरती बघून घ्या. फॉगर्स लावलेला आहे. हा एक फॉगर आहे, हा एक इथे निळा एक फॉगर आहे आणि हा एक इथे फॉगर आहे. ठीक आहे. आता आपण फॉगर चालू करू. तर आपले फॉगर सगळे आपण चालू केले. आता मी तुम्हाला एकदा फॉगर दाखवून देतो की कशा पद्धतीने ते काम करतात. ठीक आहे. आता लाईट चालू केलं आहे मी. हे आपण वरती फॉगर बघू शकता. बारीक बारीक दिसणार, बट त्याच्यातून थोडं पाणी जास्त निघून राहिलेलं आहे, तर ते थोडं ॲडजस्ट करावं लागेल. बाकी तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तिथनं साईड जिथे काढा आहे त्या साईडने पाणी निघून राहिलं आहे. बाकी खाली बारीक पाणी पडत आहे, त्याला थोडं सेट करावं लागेल. त्यानंतर ते पण पडणं बंद होईल. आणि हे आपले लावलेले बॅग. ठीक आहे. तर आपले सगळे बॅग्स पाहून झाले आहेत. पाणी पण देऊन झालं. टेम्परेचर सेट केलं, बट टेम्परेचर सेट व्हायला पुन्हा वेळ लागेल, कारण की आपले जे फॉगर्स आहे ते तितके नाही आहे. 3च फॉगर्स आहे, त्यामुळे त्याला आणखी वेळ लागेल. हळूहळू ते थंड होणार.